नमस्ते सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या ब्लॉगची सुरुवात रात्री 8:30 वाजता होती। आम्ही निघालेलो आहोत आईकडे। उद्या तन्मयीचा वाढदिवस आहे। तन्मयी म्हणजे दादाची मुलगी। तर तन्मयीचा वाढदिवस उद्या आहे आणि खरं तर तिने सांगितलेलं गिफ्ट पण आम्हाला अजून भेटलेलं नाहीये। ते आता जाता जाता बघूयात गिफ्ट तिने सांगितलेलं मिळतंय का आणि तिने काय गिफ्ट मागितलंय ते नक्की तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये पहा। एका बॅगेत पूर्ण स्वेटर आहेत, कारण आता पुण्यामध्ये थंडी चालू झालेली आहे आणि त्यामुळे एका बॅगेत स्वेटर घेतलेले आहेत फक्त। खरं तर ऑनलाईन गिफ्ट मागवलं असतं तर आलं असतं इतक्यात, पण घाई गडबडीत काही लक्षातच नाही राहिलं ऑनलाईन गिफ्ट मागवायला। तर बहुतेक प्लॅनिंग तर चाललं आहे की ऑनलाईन मागवायचं गिफ्ट उद्यापर्यंत मिळून जाईल। उद्या संध्याकाळी वाढदिवस साजरा करणार। अन्या खाली रिसीव करायला आली। मॅडम ये ना काव्या। तन्मयी थंडी लागते मग थंडी बाहेर। सकाळी 6 वाजता अगदी फ्रेश आणि नॅचरल वातावरण आहे, खूप सुंदर आहे। आणि दुपारी घरातली सर्व कामं आवरून घर पूर्ण साफसफाई करून आम्ही जाणार आहोत आता शॉपिंगला। खरं तर भाजी पण शॉपिंग करायचे आणि वाढदिवसानिमित्तही काहीतरी शॉपिंग। छान नाश्ता वगैरे झालाय, आता थोडंसं शॉपिंगला चाललंय। दोन्ही आत्यांनी गिफ्ट आणलेलं नाहीये, आता गिफ्ट आणायला चाललोय। छान नाश्ता वगैरे झाले, आवरले घरातलं सर्व काम चाललं। तन्मय मॅडमला गिफ्ट आणायला निघालं। इथे भाजीचं खूप मोठं मार्केट आहे, खूप छान फ्रेश भाज्या आहेत। भाजी घेतली, भाजीची शॉपिंग तर झाली आहे आणि आता आपण गिफ्ट तर भेटलं नाहीये, पण कपडे घेणार आहोत तन्मयीसाठी वाढदिवसानिमित्त गिफ्ट म्हणून। घरी आल्यानंतर आईने छान भाज्यांची मांडणी केली। मेन म्हणजे मिरचीची देठ काढून छान साफ करून ठेवले। भाजी साफ करून ठेवल्यावर छान टिकतात। संध्याकाळ झाले, छान असं आल्याचा चहा ठेवलाय। आता किचन वगैरे आवरतो व्यवस्थित आणि मग बर्थडेची तयारी। सगळ्या मुलांना इन्व्हिटेशन द्यायला जाते मी आणि कुठलं होतं तुमचं? कोणते पण टीव्ही काय नाही। इथे छान संध्याकाळचा चहा घेतला सर्वांनी आणि आता करणार आहोत बर्थडेची तयारी। माळकऱ्यांसाठी व्हेज बिर्याणी। पहिलं ते त्याला लाव, पहिलं ब्लेड खाली लाव। टाकणार आहे त्याची तयारी चालू आहे।
या तानात आपल्या डोळ्यातून पाणी नाही येत. आणि आता कोशिंबीर आपली अर्धी तयार झालेली आहे. आता फक्त त्यात दही आणि मीठ टाकायचे. व्हेजवाल्यांसाठी आहे, नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी बिर्याणीची ऑर्डर केलेली आहे. आणि ही फक्त व्हेज बिर्याणी घरात बनते. ही आहे. इथे छान आपल्या परंपरेनुसार आधी औक्षण केलंय तन्मयीचं आणि त्यानंतर केक कटिंग केलेलं आहे. इथे छान वाढदिवस साजरा झालेला आहे. अनन्या आणि काव्या तन्मयीला केक भरवत आहेत. सर्व लहान बहिणी एकत्र आल्यात बर्थडेच्या निमित्ताने. वाढदिवस खरं तर लहान मुलांसाठी साजरा करतो आपण, जेणेकरून सर्वजण एकत्र येतात, मजा मस्ती करतात. ही आई आहे, आई तन्मयीला केक भरवते आणि इथे काव्या ही मला केक भरवते. खूप मस्ती केली, खूप मजा केली मुलांनी. असेच एकत्र काही सण किंवा सेलिब्रेशन झाले पाहिजे, जेणेकरून पूर्ण फॅमिली एकत्र येते आणि सर्वांची भेट होते. कारण आताच्या धावपळीच्या युगामध्ये सर्वांना भेटणं, बोलणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. तन्मयीला छान असं गिफ्ट दिलं. छान सर्वांनी स्नॅक्स घेतलं, कोल्ड ड्रिंक्स आणि केक वगैरे. सर्वांचा नाश्ता झाला आणि नाश्त्यानंतर लगेचच जेवण करणार आहोत आपण. व्हेजवाल्यांसाठी वेगळं जेवण आहे, नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी वेगळं जेवण आहे. इथे मस्त सर्वांनी मजा मस्ती केली. पूर्ण खरं तर खूप मोठी फॅमिली एकत्र आली. खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा. छान इथे केक डिस्ट्रीब्युशनचा कार्यक्रम चालू आहे. तुमचा पण यायला पाहिजे ना. बस आधी ज्यांना बाहेर जायचंय, म्हणजे जेवल्यानंतर घरी जायचंय आपापल्या, ते जेवायला बसलेत. नॉनव्हेज खाणारे पहिले जेवायला बसलेत. आणि तन्मयीला आपण असं ड्रेस घेतलेले आहेत. दोन्ही आत्यांनी 2 ड्रेस घेतले. एक पार्टीवेअर ड्रेस आहे आणि एक ट्रेडिशनल ड्रेस आहे. ड्रेस तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा. खूप मजा केली मुलांनी, खूप एन्जॉय केलं. आणि जेवण वगैरे झालेलं आहे. आम्ही आता तन्मयीने सर्व गिफ्ट ओपन करून पाहिले सुद्धा आणि आम्ही आता निघलेलो आहोत घरी जाण्यासाठी. सर्वांची पुन्हा पुन्हा भेट घेऊन, पुन्हा पुन्हा बाय करून फायनली घरी जाण्यासाठी निघालेलो आहोत. 1-1.5 तासाचा प्रवास आहे. भरपूर थंडी आहे पुण्यामध्ये, त्यामुळे स्वेटर वगैरे घेऊनच आलेले मी. तुझा मोबाईल राहून द्या माझ्याकडं. बाय बाय.
चला बाय. चला नाही दिसत आहे आमचं. बाय बाय. अरे कुठे काय करा चला. बाय सई. मामीला बाय करा. मामीला बाय करा. घरी जायला रात्री उशिरा निघाल्यामुळे बिलकुलही ट्रॅफिक नाहीये, पण थंडीही तेवढीच आहे. खूप धुकं आहे, कारण पुण्यामध्ये भरपूर थंडी वाढली आहे. आणि सर्वांची पुन्हा भेट घेऊन पुन्हा बाय करून अखेर घरी जायला निघालो. हे क्षण पुन्हा नाही आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा एकत्र येऊन प्रत्येक सण असो किंवा अशा काही गोष्टी असतील त्या साजऱ्या केल्या पाहिजेत. आणि ही किती सुंदर बिल्डिंग आहे पहा. अगदी डेकोरेट केलेली आहे, खूप सुंदर दिसते. आता जवळजवळ 12 वाजलेत. तन्मयीचा वाढदिवस करून आम्ही जेवण वगैरे आवरल्यानंतर लगेचच आलो आहे, कारण उद्यापासून स्कूल स्टार्ट होणार आहेत अनन्या आणि काव्याचे. आता एक 10 ते 15च्या दिवाळीच्या सुट्टीनंतर उद्यापासून स्कूल चालू होईल, रेग्युलर रुटीन चालू होईल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.